थोड्या वेळात काका येतील मग आम्ही भांडे घासते आम्ही निघू थोड्या वेळ. तुम्ही बघू शकतात माझ्या कामाला स्टार्ट नाही केले मी. भांडी घासते एवढे भांडी घासते तरी आहेत अजून भांडी. बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर भाऊ हॅपी बर्थडे टू यू. बडीशेप खाल्ले त्यांनी. हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो बड्डेची सुरुवात झाली काळकाई देवीच्या दर्शनाने. सो आमचा जो पहिला हॉल्ट होता तो खेडमध्ये होता आणि खेडमध्येच भरणे नाक्यावरती देवी काळकाईचं मंदिर आहे. सो वाढदिवसाची सुरुवात आम्ही देवीच्या दर्शनाने केली. हे हॅलो काहीतरी कर काय रे. हॅलो पशुप्रेम बघू शकतात तुम्ही काय चाललंय. बाबू
दर्शन झालं. सो ऑफकोर्स एप्रिल मंथ म्हणजे आमचा सगळ्यांचाच मुलांच्या सुट्टीचा महिना असतो, वेकेशन पिरियड असतो आणि आम्ही दरवर्षी माझ्या हस्बंडच्या बर्थडेसाठी आणि आमच्या लग्नाच्या ॲनिव्हर्सरीसाठी आम्ही नेहमी एक शॉर्ट ट्रिप किंवा लाँग ट्रिप नेहमी प्लॅन करत असतो एप्रिलमध्ये. सो तशीच यावर्षीसुद्धा आम्ही प्लॅन केली आहे. ॲक्च्युली आम्ही जाणार होतो काश्मीरला, बट ड्यू टू तिकडे जो टेररिस्ट अटॅक वगैरे झाला त्यामुळे आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला आणि आम्ही आता आलो आहोत आपल्या कोकणामध्ये. सो आता आम्ही आहोत तारकर्ली बीचला. कालचा आमचा जो स्टे होता तो तारकर्लीला होता. आता आम्ही निघालो आहोत टुवर्ड्स गोवा. सो ऑन द वे आम्ही काय काय धमाल मस्ती मजा करतो आणि कोणते कोणते प्लेसेस एक्सप्लोअर करतो आहे हे तुम्ही या व्लॉगमध्ये पाहणारच आहात. सो प्लीज सी अँड एन्जॉय आवर व्लॉग. सो आता आम्ही जिथे स्टे करतो आहे तारकर्लीमध्ये, तर आम्ही इथे होमस्टेमध्ये राहिलो आहेत आणि खूप छान प्लेस आहे. रूम्स वगैरे खूप स्पेशियस आहेत आणि आम्ही 3 फॅमिलीज आहोत टोटल. सो 7 अडल्ट्स आणि 6 छोटी मुलं असं आम्ही टोटल आमचा ग्रुप आलेला आहे फॅमिलीचा. सो पण आम्हाला एकदम कम्फर्टेबल रूम्स मिळाल्या. सो मी एक छोटीशी रूम टूर तुम्हाला देते. सो तुम्ही जर इन केस कधी तारकर्लीला आलात तर तुम्हालासुद्धा हेल्पफुल होईल आणि तुम्ही नक्कीच ही प्लेस चेकआउट करू शकता. सो लेट्स गो. हा आहे बाहेरचा एरिया पूर्ण. इथे जवळच तुम्ही बघू शकता, इथेच बीच आहे. अगदी वॉकिंग डिस्टन्सवर बीच आहे. दिस इज आवर रूम. सो हा डबल बेड आणि AC रूम आहे. इथे ड्रेसिंग मिरर आहे अँड दिस इज द वॉशरूम एरिया. सो तुम्ही अगदी जर 1-2 फॅमिलीज असाल तर तुमच्यासाठी खूप कम्फर्टेबल स्टे आहे आणि खूप छान लोकॅलिटीमध्ये आहे. आजूबाजूला सगळी सुपारी आणि नारळाची झाडं आहेत. सो खरंच खूप छान वाटतंय. सो इन केस जर तुम्ही कधी तारकर्लीला आलात तर तुम्ही नक्की इथे स्टेसाठी हा ऑप्शन तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. कोकणासारखी ब्युटी नाही पण कुठं, गरमी बिरमी ठीक आहे. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. सो फायनली वी आर इन गोवा आणि खूप मजा मस्ती धमाल चालू आहे आमच्या सगळ्यांच्या फॅमिलीसोबत. सो आम्ही ज्या रिसॉर्टला स्टे करत आहोत त्याचं नाव आहे ऑलिव्ह आणि ते एकदम कलंगूट बीचच्या जवळच आहे. सो हार्डली 1/2 किलोमीटर वरती बीच आहे. सो मेन मार्केट एरियाच्या जवळच हा रिसॉर्ट आहे आणि उद्या सकाळी मी ऑफकोर्स तुम्हाला याची रूम टूरसुद्धा देईल. सो इनकेस जर तुम्हाला कधी कलंगूट बीचचा नियरबाय स्टे जर हवा असेल तर तुम्ही नक्की ही प्रॉपर्टी चेकआउट करू शकता. खूप छान रूम आहेत, स्पेशियस रूम आहेत आणि खूप छान तुमचा स्टे होईल. ऑफकोर्स विथ रिसॉर्ट आहे त्याच्यामुळे स्विमिंग पूल ॲक्सेससुद्धा तुम्हाला आहे. सो मुलं तर खूप धमाल करतात, इवन आम्हीसुद्धा खूप मजा करतो आहे. सो चला तर मग आता आम्ही निघालो आहोत बीचवर गोव्याची नाईट लाईफ एन्जॉय करायला. सो तुम्हीसुद्धा आमच्यासोबत चला आणि एन्जॉय करा.
सो फायनली आम्ही आता गोव्यामधून चेकआउट करतोय आणि खूप छान धमाल मस्ती मजा केली आम्ही 3 दिवस. आता आमची जर्नी परत घराच्या दिशेने सुरू करत आहोत आणि पण आज एक दिवस आम्ही एक हॉलिडे घेणार आहोत कारण आज आहे 30 एप्रिल म्हणजे आमची ॲनिव्हर्सरी. लग्नाला आमच्या 13 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि फिलिंग रिअली व्हेरी ब्लेस्ड अँड ग्रेटफुल. हे आयुष्याचे 13 वर्ष आमच्या दोघांची एकमेकांना जी साथ होती ती परमेश्वराने अशीच कायम ठेवावी. आमचं जे नातं आहे ते अधिकाधिक दृढ होत जावं, घट्ट होत जावं आणि आमच्यातलं प्रेम असंच वाढत जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. ऑफकोर्स तुमच्या सगळ्यांचं शुभ आशीर्वाद, वेल विशेस आमच्यासोबत आहेतच आणि ते असेच आमच्यासोबत आमच्या पूर्ण फॅमिलीसोबत नेहमी असू द्यात. सो चला तर मग आता आम्ही चेकआउट करतोय. भेटूयात आपण आमच्या नेक्स्ट हॉल्टवर. सो स्टे ट्यून फॉर इट. ती माझ्यासोबत व्हिडिओ बनवतीये. बाय. कोणाचा बर्थडे? पप्पाची मम्मीची. पप्पा कुठे? हे काय अख्खा गाव उठला तरी बाई उठत नाही. बॅक टू होम विथ लॉट्स ऑफ मेमरीज, लॉट्स ऑफ धमाल मस्ती मजा. खूप एन्जॉय केलं. हे 4-5 दिवस आयुष्यातले खरंच खूप मेमोरेबल होते. फॅमिलीसोबत जो आपण टाईम स्पेंड करतो तो खरंच लाईफटाईम मेमरीज असतात आपले. आणि मला तरी पर्सनली असं फील होतं की आपल्यापैकी कोणीच हा चान्स कधीच मिस आऊट नाही केला पाहिजे. जेव्हा केव्हा तुम्हाला फॅमिली, फ्रेंड्स, तुमच्या लव्ड वनसोबत टाईम स्पेंड करण्याची अपॉर्च्युनिटी मिळते, प्लीज ग्रॅब इट अँड मेक इट मेमोरेबल. सो दरवर्षी आमचं हे ठरलेलं असतं एप्रिलमध्ये. जनरली आम्ही, माझ्या हस्बंडचा बर्थडे आणि आमची ॲनिव्हर्सरी जनरली आम्ही प्लॅन आउट करतो की कुठेतरी बाहेरच सेलिब्रेट करावी. त्याचबरोबर मुलांचं वेकेशनसुद्धा सुरू असतं त्यामुळे ते सुद्धा आमच्यासोबत एन्जॉय करू शकतात. आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करतो आणि एक फॅमिली गेट टुगेदर टाईप होऊन जातं. सो ह्यावेळी आमच्या ट्रिपमध्ये जे आम्ही होतो तो आम्ही 3 कपल्स होतो. मी, माझे मिस्टर आणि नयन, माझे सख्खे दीर, माझ्या जाऊ आणि त्यांच्या 3 मुली. आणि जे अजून एक कपल होतं ते होतं माझ्या मिस्टरांचे मामे भाऊ आणि त्यांची वाईफ आणि त्यांची 2 मुलं आणि माझे अजून एक दीर होते. सो आम्ही टोटल 13 जणं होतो. 2 गाड्या आम्ही घेऊन गेलो होतो आणि पूर्ण कोकण दौरा आमचा जो होता तो खूप छान, सुखरूप आणि एकदम मजेदार झालेला आहे. आम्ही खरंच लाईफटाईम मेमरीज क्रिएट केलेल्या आहेत या ट्रिपमध्ये.
आणि आय जस्ट होप की असेच पुढे अजून चान्सेस देवाने आम्हाला द्यावे आणि असंच आम्ही आमची लाईफ मेमोरेबल बनवावी. सो आपल्याला नाही माहिती आपल्या लाईफमध्ये पुढचा क्षण कसा असेल, कोणता असेल, आपल्या लाईफमध्ये काय होणार आहे. वी कांट प्रेडिक्ट. बट येस, जी पण अपॉर्च्युनिटी येते आहे, ज्या पण संधी येत आहेत, सो प्लीज ग्रॅब इट अँड मेक इट मेमोरेबल. तुमच्या लव्ड वनसोबत, तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत टाईम स्पेंड करा. एन्जॉय, लिव्ह इन द मोमेंट आणि हॅपीनेस स्प्रेड करा. सो आता सगळेजण रिफ्रेश झालेले आहेत. उद्या एका नव्या एनर्जीने प्रत्येकजण आपापल्या डेली लाईफला सुरुवात करेल. डेली कोर्सेस, हाऊसवाईफ्स आहेत त्या आपापल्या घरच्या कामांमध्ये बिझी होऊन जातील. आम्ही वर्किंग जे आहेत ते आपापल्या कामांमध्ये बिझी होऊन जाऊन. बट येस, वी ऑल आर व्हेरी रिफ्रेश्ड आणि फुल ऑन एनर्जी आहे. मुलंसुद्धा आता त्यांच्या नेक्स्ट अकॅडमिक इयरची तयारी सुरू करतील, बिकॉज हार्डली आता एक 15-20 दिवस राहिले स्कूल्स चालू होण्यासाठी. आणि भारी वाटतं आहे, खूप छान मजा आली. सो आय जस्ट होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. भेटूयात आपण लवकरच आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर अँड ऑलवेज रिमेंबर टू लव्ह युअर फॅमिली.